ते दोन्ही शब्द अचाट, मिनले एकवट, तेत ब्रह्मकटाह शतकुट, हो पाहत असे. तव भीमसेनु विसणयला, जैसा महाकाळू खवळला, तेणे पौंड्र आस्फुरिला महाशंखू. तो महाप्रलय जलधरू, जैसा घडघडीला गहिरू, तव अनंत विजयो युधिष्ठिरू आस्फुरित असे. नकुळे सुघोषू, सहदेवे मणिपुष्पकू, जेणे नादे अंतकू, गजबजला ठाके. अर्थात ते दोन्ही अचाट आवाज जेव्हा एकत्र मिळाले तेव्हा हे सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होते की काय असे वाटू लागले. इतक्यात खवळलेल्या कृतांताप्रमाणे आवेश चढलेल्या भीमाने आपला पौंड्र नावाचा मोठा शंख वाजविला. त्याचा आवाज कल्पांताच्या वेळच्या मेघगर्जनेप्रमाणे अतिगंभीर असा मोठा झाला. इतक्यात धर्मराजाने अनंत विजय नावाचा शंख वाजविला. नकुलाने सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक या नावांचे शंख वाजविले. त्या आवाजाने काळही गडबडून गेला.